नमस्कार. आजच्या या विश्लेषणात आपण श्री गुरुचरित्रमधील अत्यंत महत्त्वाच्या अशा 36व्या अध्यायाचा अभ्यास करणार आहोत. तुम्हाला माहितीच असेल, आपण जे अन्न खातो ना, त्याचा आणि आपल्या मनाच्या शुद्धतेचा खूप जवळचा आणि प्राचीन संबंध आहे. तोच संबंध आज आपण अगदी सोप्या भाषेत उलगडून बघणार आहोत. पण पुढे जाण्यापूर्वी एक विचार करायला लावणारा प्रश्न समोर येतो. तो म्हणजे इतरांनी तयार केलेलं अन्न आपल्या बुद्धीला आणि विचारांना नकळतपणे कसं काय घडवतं. विचार करा, अन्नामध्ये फक्त शारीरिक पोषण नसतं, तर ते बनवणाऱ्या व्यक्तीची ऊर्जा आणि तिची नैतिक अवस्थासुद्धा त्यात उतरत असते. हे नेमकं कसं होतं? हेच तर या अध्यायाचं मुख्य रहस्य आहे. तर आजच्या या प्रवासात आपण 5 मुख्य टप्पे पाहणार आहोत. एक म्हणजे विरक्त ब्राह्मण आणि त्याची पत्नी यांची कथा. दुसरं एक भयानक दृश्य. तिसरं परान्नाचे नियम. चौथं आहनेक म्हणजे नित्य आचरण कसं असावं. आणि शेवटी शुद्धता आणि पुण्य. चला तर मग सुरुवात करूया. पहिला भाग, विरक्त ब्राह्मण आणि त्याची पत्नी. तर या कथेची सुरुवात होते ती पवित्र गाणगापूर क्षेत्रात. इथे आपल्याला मानवी स्वभावाचा एक अतिशय रंजक विरोधाभास पाहायला मिळतो. म्हणजे बघा, एका बाजूला एक अत्यंत विरक्त ब्राह्मण आहे, जो केवळ कोरड्या भिक्षेवर पूर्णपणे समाधानी आहे. दुसऱ्याचं अन्न, ज्याला परान्न म्हणतात, ते घेण्यास त्याचा सक्त विरोध आहे. पण दुसरीकडे त्याची पत्नी मात्र स्वभावानं थोडी वेगळी, थोडी लोभी आणि रागीट आहे. गावातील श्रीमंतांच्या घरची पक्वान्ने पाहून तिलाही तसं भारी जेवण जेवण्याची तीव्र ओढ वाटते. संसारातील हा अगदी नेहमीचा पण खूप काही सांगून जाणारा संघर्ष आहे, नाही का? मग होतं काय? एके दिवशी एका धनिकाने आपल्या पितृश्राद्धासाठी गावातील सर्व ब्राह्मण दाम्पत्यांना भोजनासाठी आमंत्रित केलं. आता पत्नीने तिथे जाण्याचा साहजिकच हट्ट धरला, पण ब्राह्मणाला मात्र आपला नियम मोडायचा नव्हता. शेवटी हा वाद पोहोचतो थेट श्रीगुरू नृसिंह सरस्वती यांच्याकडे. तेव्हा भक्ताचं मन राखण्यासाठी श्रीगुरू मध्यस्थी करतात आणि ब्राह्मणाला सांगतात, आज तुझ्या पत्नीची इच्छा पूर्ण कर आणि या भोजनासाठी जा. आता ह्या एका वाक्याने एका फार मोठ्या शिकवणीचा पाया रचला गेलाय बरं का. आता आपण वळूया दुसऱ्या भागाकडे. एक भयानक दृश्य. श्रीगुरूंची आज्ञा मिळाली म्हटल्यावर ते दाम्पत्य भोजनासाठी गेलं. पण खरा ट्विस्ट इथेच आहे. जेव्हा ती ब्राह्मणी आवडीने ती पक्वान्ने खाऊ लागते, तेव्हा अचानक तिला एक भयंकर दृश्य दिसतं. काय दिसतं तर त्या अन्नाच्या ताटात चक्क श्वान म्हणजे कुत्रे आणि सुकर म्हणजे डुक्कर तोंड घालून ते अन्न उष्टे करत आहेत. किती भयंकर! स्वादिष्ट अन्नाची अपेक्षा असताना हे किळसवाणे दृश्य पाहून तिची अन्नाची लालसा तिथेच नष्ट होते आणि ती अन्नाचं ताट तिथेच सोडून पतीसह थेट धावत श्रीगुरूंकडे परत येते. यावरून सुरू होतो आपला तिसरा भाग, परान्नाचे नियम. घाबरलेलं ते दाम्पत्य श्रीगुरूंकडे आल्यावर या चमत्कारामागचा खरा अर्थ उलगडतो. त्याला म्हणतात परान्नदोष. सोप्या भाषेत सांगायचं तर, ज्यांचं आचरण अशुद्ध आहे अशा लोकांचं अन्न खाल्ल्याने आपली बुद्धी भ्रष्ट होते आणि आपण मिळवलेलं सगळं आध्यात्मिक पुण्य नष्ट होतं. म्हणजे बघा, अन्न हे केवळ आपल्या शरीराचं पोषण करत नाही, तर ते अन्न देणाऱ्या व्यक्तीची नैतिक अवस्थासुद्धा स्वतःमध्ये शोषून घेत असतं. हे खूप महत्त्वाचं आहे. आणि म्हणूनच श्रीगुरूंनी अत्यंत स्पष्ट आणि कडक शब्दांत सांगितलंय की कोणाचं अन्न टाळलं पाहिजे. जे लोक आपल्या मातापित्यांची सेवा करत नाहीत किंवा त्यांचा आदर करत नाहीत, जे अत्यंत क्रोधी, दांभिक किंवा व्यभिचारी आहेत, तसंच जे लोक धर्माची किंवा सज्जनांची निंदा करतात ना, त्यांच्या घरचं अन्न कधीही चुकूनही ग्रहण करू नये. कारण त्यांचे ते वाईट विचार त्या अन्नातून थेट आपल्या बुद्धीत प्रवेश करतात. पण आता तुम्ही म्हणाल, जर खरोखरच वेळ आली तर काय करायचं? तर यावर एक व्यावहारिक मार्गही दिलाय. गायत्री मंत्राचा अपवाद. जर एखादा ब्राह्मण अत्यंत संकटात असेल, जगण्यासाठी दुसरं कोणतंच अन्न उपलब्ध नसेल, तर अशावेळी गायत्री मंत्राचा जप करून ते अन्न शुद्ध करावं आणि मगच खावं. गायत्री मंत्राच्या प्रभावाने अन्नातील दोष नाहीसा होतो. हा एक अत्यंत प्रभावी असा आध्यात्मिक बचाव मार्ग आहे. वळूया चौथ्या भागाकडे, आहनिक म्हणजे नित्य आचरण. आता फक्त शुद्ध आहार पुरेसा नाही, तर संपूर्ण आध्यात्मिक शिस्त टिकवून ठेवण्यासाठी ब्राह्मणांसाठी पहाटेपासून रात्रीपर्यंतचे काही कडक नियम आहेत, ज्याला आहनिक म्हणतात. याची सुरुवात होते पहाटेच्या ब्रह्ममुहूर्तावर उठून इष्टदेवता आणि गुरूंचं स्मरण करण्यापासून. त्यानंतर शौच, दंतधावण आणि शुद्धीकरण. मग नद्यांच्या संगमावर किंवा शुद्ध जलाने विधीपूर्वक स्नान करायचं. त्यानंतर अत्यंत महत्त्वाचं म्हणजे त्रिकाळ संध्यावंदन आणि दिवसा अग्नीची सेवा म्हणजेच अग्निहोत्र आणि वैश्वदेव विधी. हे सगळं केल्यावरच अन्न ग्रहण करावं. हा दिनक्रम म्हणजे मनाला स्थिर ठेवणारा एक अत्यंत मजबूत आधार आहे. आता या सगळ्या नित्यकर्मांमध्ये संध्यावंदन सर्वात जास्त महत्त्वाचं मानलं गेलंय.
मनाची उच्च अवस्था कशी टिकवायची, तर त्यासाठी विधिपूर्वक स्नान, सूर्योदयाच्या वेळी सूर्याला अर्घ्य म्हणजे जल अर्पण करणे आणि गायत्री मंत्राचा पूर्ण एकाग्रतेने जप करणे हे 3 टप्पे खऱ्या अर्थाने मनाला अत्यंत शुद्ध आणि एकाग्र बनवतात. आणि आता आपला शेवटचा 5वा भाग, शुद्धता आणि पुण्य. संपूर्ण 36व्या अध्यायाचं हे जे मूळ तत्वज्ञान आहे ना, ते आपण कृती आणि परिणामांच्या या थेट संबंधातून एकदम सहज समजू शकतो. अशुद्ध अन्न किंवा परान्न ग्रहण केल्यास काय होतं? विचारांची शुद्धता नष्ट होते आणि पुण्याचा क्षय होतो. पण याउलट शुद्ध अन्न घेतल्यास आणि नित्यनियमांचं म्हणजेच अहनिकाचं काटेकोर पालन केल्यास बुद्धी अत्यंत शुद्ध होते आणि थेट मुक्तीचा मार्ग मोकळा होतो. सांगायचं तात्पर्य हेच की शुद्ध आहार हा नेहमीच शुद्ध आध्यात्मिक परिणामांकडेच नेतो. हा अध्याय संपतो तो एका अत्यंत प्रभावी वचनाने, ज्याला आपण फळश्रुती म्हणतो. फळश्रुती असं सांगते की जो कोणी या 36व्या अध्यायाचा खऱ्या श्रद्धेने वाचन किंवा अध्ययन करेल त्याची बुद्धी तर शुद्ध होईलच, पण त्याला सदाचरणाचं अफाट पुण्यही लाभेल. या शिकवणीचं नुसतं आकलन जरी केलं ना तरी जीवनात खूप मोठी आध्यात्मिक स्पष्टता मिळते. आणि आता जाता जाता एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न मी तुमच्या विचारार्थ सोडून जातो. शुद्ध आहार आणि शिस्तबद्ध दैनंदिन आचरणाशिवाय मन खऱ्या अर्थाने कधी शुद्ध राहू शकतं का? आधुनिक काळातील आपल्या आहाराच्या आणि आध्यात्मिक सवयींच्या संदर्भात या सखोल विचारावर आत्मपरीक्षण करणं नक्कीच फायद्याचं ठरेल. तर आजच्या या विश्लेषणात सहभागी झाल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.